श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, जीवन जगत असताना आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. जर आपल्याकडे पैसा नसेल तर मग आपल्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आपला सर्वजण अपमान करतात, आपल्याला किंमत देत नाहीत, आपली थट्टा करतात, आपल्याला काहीही बोलतात, कारण आपण पैशांनी कमी असतो. समाजामध्ये किती जरी म्हटलं पैसा काहीच नाही, माणुसकी असते, पण गरिबीला इथे काहीही किंमत नसते. आणि म्हणूनच जर मंडळी तुम्हाला गरीब राहायचे नसेल, तुम्हाला श्रीमंतांच्यात गणना झाली पाहिजे तुमची, तुम्ही मागणाऱ्यांच्या नाही तर देणाऱ्यांच्या रांगेत उभे तुम्हाला राहायचे असेल तर एकच काम करा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र तुम्ही मोबाईलवर लावून फक्त 20 मिनिटे ऐका आणि मग पहा चमत्कार. मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराज भक्तवत्सल आहेत. ते आपल्या भक्तांना कधीच दुःखात पाहू शकत नाहीत. तुम्ही जर त्यांच्या चरणी सर्व समस्या सोडून रिकामी झाला आणि अगदी भक्तिभावाने तुम्ही जर त्यांचे मंत्र जप ऐकले तर स्वामी तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाहीत. मंडळी, स्वामींचे मंत्र अतिशय प्रभावशाली आहेत. इतकी ऊर्जा आहे त्याच्यात की तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवायला ते मंत्रच कारणीभूत राहतील, कारण मंत्रांमध्ये प्रचंड जादू आहे. मंडळी, जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये असे काही बदल घडतात ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्याकडे इतका पैसा येईल की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की माझे एवढे चांगले कसे झाले. तुम्ही प्रगतीपथावर असे काही जाल, तुमचे शिक्षण आणि अनेक माध्यमातून तुमची अशी काही प्रगती होईल की तुमच्यावर जळणारे लोक जळून खाक होतील. ज्यांनी तुमचा अपमान केला, ज्यांनी तुम्हाला कमी समजले, जे तुमच्या गरिबीवर हसले, थट्टा केली, ते तुमच्या पायाशी लोळण घेतील एवढं मात्र नक्की, कारण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रात जादूच तशी आहे. मंडळी, आपण खूप सारे प्रयत्न करतो की आपलं चांगलं व्हावं, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित व्हावी आणि आपल्यावर कुठलेही संकट येऊ नये. परंतु मंडळी, संकटांची टांगती तलवार ही सगळ्यांच्याच डोक्यावर असतेच, कारण जीवन म्हटलं तर सुख आणि दुःख आलंच. परंतु जर त्या जीवनरूपी भवसागरातून तुम्हाला जर तुमची नौका पूर्णपणे व्यवस्थितरित्या पार करायची असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा आधार घ्यावाच लागेल. हा मंत्र ऐकल्याने चारही बाजूने तुमच्याकडे धन येईल. तुम्ही एक श्रीमंत व्यक्ती बनाल. गाडी, बंगला, नोकर चाकर किंवा जागा जमिनी ही सगळी स्वप्न तुमची पूर्ण होतील, कारण याशिवाय तर माणसाला किंमतच नाही. कितीही म्हटलं तरी गरिबीचा सगळे रागराग करतात, पण श्रीमंताचा सगळे आदर करतात. आणि म्हणूनच जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आदर प्राप्त करायचा असेल, सर्व कर्जातून तुमची मुक्तता व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल, तुमची आजारपणातून सहजरित्या मुक्तता व्हावी असे वाटत असेल, तुमच्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होऊन तुम्ही श्रीमंत बनावे असे तुम्हाला वाटत असेल, तर फक्त 20 मिनिटे हा मंत्र ऐकून तर पहा. श्री स्वामी समर्थ महाराज इतके देतात की तुमची झोळी घ्यायला कमी पडते. परंतु त्यासाठी आपला भाव हा पवित्र हवा. पवित्र मनाने केलेली पूजा आपल्याला नेहमीच प्रचंड धनप्राप्ती करून देते आणि धनाबरोबरच सुखही प्राप्त करून देते, यात काही शंकाच नाही. कारण श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त असे आहेत की जे रंक होते पण आता राजा झाले, कारण त्यांनी भक्ती स्वीकारली. त्यामुळे आपल्याला आत्मिक शांतताही मिळते, मनही स्थिर होते आणि दोन्ही गोष्टींवर आपण अग्रगण्य बनतो. म्हणजे मानसिक स्थितीने मनाची स्थितीही छान होते आणि आपली आर्थिक परिस्थितीही छान होते. त्यामुळे आपण सर्वांगीण सुखी बनतो. कारण काही माणसांकडे पैसा असतो परंतु जी मनाची शांती असते ती नसते. काही माणसांकडे मनाची शांती असते परंतु पैसा नसतो. पण जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात याल तेव्हा तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील. आणि म्हणूनच मंडळी, जर तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवर प्रचंड विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या आणि हा मंत्र संपूर्ण ऐका. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे
हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: अहंकारा नासव नासव, मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव, श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव, श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव, श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव, मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव,
श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव. नमोजी नमो महादेव देवादिदेव. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव. अहंकारा नासव नासव
मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव। अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव नमोजी नमो महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ गुरुदेव।